नवाब मलिक यांच्यावरती अन्याय झालेला आहे, मी वारंवार सांगत होतो. आम्ही तेही सांगत होते, त्यांचं कोणी ऐकलं नाही. तेव्हा मग एकनाथ शिंदे काय म्हणत होते, नवाब मलिक यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही मंत्रिमंडळात बसत होतो. मग आता कोणत्या मांडीवर किंवा कशावर घेऊन बसलात तुम्ही? मांडीवरच घेऊन बसलात ना आता, का अजून कशावर घेऊन बसलात? शब्द मला माच्या ठिकाणी मला दुसरं काय टाकायचं नाहीये. देवेंद्र फडणवीस नैतिकतेच्या, राष्ट्रभक्तीच्या, हे ढोंगी राष्ट्रभक्त आहेत. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे ढोंगी राष्ट्रभक्त आहेत. हे बकवास आहे, ते नकली लोक आहेत आणि म्हणूनच हे होत आहे. मराठा आरक्षण के लिए मुख्यमंत्री बहुत कुछ करना चाहते थे, लेकिन देवेंद्र फडणवीस ने करने नहीं दिया. इसके बाद देवेंद्र फडणवीस का भी बयान आया है, अगर ऐसा कुछ होगा तो मैं संन्यास लेंगे. आपको संन्यास लेना ही पड़ेगा. 10 साल में महाराष्ट्र में आपने सिर्फ झूठ ही बोला है और झूठ ही काम किया है. आपने महाराष्ट्र की राजनीति को पूरी तरह से बिगाड़ दिया है, बदनाम किया है महाराष्ट्र को, भ्रष्ट किया है महाराष्ट्र को. जरांगे पाटील जो बोल रहे हैं ठीक बोल रहे हैं. आज महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्र येणार आहेत. सद्भावना दिवस आहे, राजीव गांधी यांची जयंती. आज तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा काँग्रेस राष्ट्रवादीकडनं जाहीर केला जाईल. आज राजकीय बैठक नाहीये. आज राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त 80व्या आम्ही एकत्र जमतो सद्भावना. त्याच्यामध्ये आज राजकीय चर्चा होण्याची शक्यता नाही. पण चेहरा तर हवाच महाराष्ट्राला, सगळ्यांनाच हवा. जर महायुतीला नवाब मलिक यांचा चेहरा हवा आहे, तर महाराष्ट्राला, महाविकास आघाडीला एक उत्तम, सोज्वळ, सुसंस्कृत, संयमी चेहरा हवा आहे. थँक्यू. तर नवाब मलिक आता लाडके मलिक झाले अशी टीका संजय राऊतांनी केलेली आहे. मलिकांनी शिंदेच्या दाढीलाच आग लावली असं देखील राऊतांनी म्हटलंय. तर शिंदे फडणवीस ढोंगी राष्ट्रभक्त असल्याची टीकाही राऊतांनी केलेली आहे.